तर आज आपण पाहणार आहोत नफा आणि तोटा. चला तर नफ्याचं सूत्र पाहूया. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. तोट्याचं सूत्र तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. आता शेकडा नफ्याचं सूत्र शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 छेदात खरेदी किंमत. शेकडा तोट्याचं सूत्र तोटा गुणिले 100 छेदात खरेदी किंमत. चला तर आपण एक उदाहरण घेतलेलं आहे नफा तोट्यावर, ते कसे सोडवायचे ते पाहूया. एका फेरीवाल्याने डझनाला रुपये 144 या दराने सफरचंद खरेदी केले आणि प्रत्येकी रुपये 15 या दराने ते विकले, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती येईल? आता डझनाने घेतलेत म्हणजे 144 डझनात किती असते? 12. 144 भागिले 12 करून बघू. 12चा वर्ग म्हणजे एक सफरचंद त्याने 12 रुपयाला घेतले आणि 15 रुपयाला विकले, म्हणजे नफा बरोबर विक्री किती? 15, खरेदी किती केली त्याने? 12 रुपयाने, मग आले किती? 3 रुपये नफा आला. आता तो शेकडेवारीमध्ये शेकडा नफा कसं काढायचं ते बघूया. नफा आपला नफा किती रुपये आला आहे? 3 रुपये गुणिले 100 आणि खरेदी किंमत किती आहे? 12 रुपये. त्याने खरेदी केलेली किंमत म्हणजे खरेदी किंमत 12. आता मग 3 1 3 3 चौक 12. आता 4 ने 100 ला भाग जाते का? हा. 4 2 8 राहिले किती? 2. 4 पंचे 20. तर आपली नफ्याची टक्केवारी आली 25%. बाय बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.